दरवर्षी 15 ऑगस्ट जवळ आला की एक प्रश्न पुन्हा चर्चेत येतो, तो म्हणजे भारत यंदा नेमका कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करणार. 2026 मध्येही हा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण होत असताना यंदाचा स्वातंत्र्य दिन हा 80वा कसा, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? नेमकं काय गणित आहे या मागचं समजून घेऊया. तर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच दिवशी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला. मात्र त्यावेळी स्वातंत्र्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं नव्हतं. 15 ऑगस्ट 1948 रोजी स्वातंत्र्याला 1 वर्ष पूर्ण झालं, पण तो दुसरा स्वातंत्र्य दिन होता. म्हणजे स्वातंत्र्याला पूर्ण झालेली वर्ष आणि स्वातंत्र्य दिनाचा क्रमांक यामध्ये 1 वर्षाचा फरक राहतो. हेच गणित 2026 मध्ये लागू केलं तर 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला एकूण 80 वर्ष पूर्ण होतील, पण हा 80वा स्वातंत्र्य दिन असेल. थोडक्यात आपण हे एका वाढदिवसाच्या उदाहरणावरून समजून घेऊया. एखाद्या मुलाचा जन्म झाला त्या दिवशी त्याचं वय हे 0 असतं. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचा पहिला वाढदिवस येतो. मात्र स्वातंत्र्य दिनाची मोजणी हे 1947 पासून सुरू झाल्यामुळे 1947 हा पहिला स्वातंत्र्य दिन ठरतो. त्यामुळे 2026 वजा 1947 म्हणजे 79 वर्ष पूर्ण आणि त्यात हा 1947 वर्ष धरल्यास 80वा स्वातंत्र्य दिन असं एकूण ते गणित आहे. म्हणून दोन्ही आकडे बरोबर आहेत, कारण भारताच्या स्वातंत्र्याला एकूण 80 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.